माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना संधी दिली आहे। मोहिते पाटलांचा निंबाळकरांना उघड उघड विरोध असताना उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा होती, पण सर्व चर्चा फोल ठरवत भाजपनं निंबाळकरांना पुन्हा एकदा माढाच्या रणांगणात उतरवले आहे। मोहिते पाटलांच्या विरोधामुळे ही निवडणूक सोपी असणार नाही। भाजप माढामधून कोणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या। कारणही तसंच होतं। मोहिते विरुद्ध निंबाळकर संघर्ष। मोहिते पाटलांनी उघड उघड रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात भूमिका घेतली होती। मोहिते पाटलांना पाठिंबा मिळाला तो फलटणचे रामराजे निंबाळकर यांचाही। रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली तर आपण विजयाची खात्री देऊ शकणार नाही असं विधान त्यांनी केलं। माढामधून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते, त्यासाठी त्यांनी मतदारसंघाचे दौरेही सुरू केले होते। आता या नाराजांची समजूत घालण्याचं आव्हान भाजप नेतृत्वापुढे आहे। दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवारही माढासाठी रणनीती आखतायत। काही दिवसांआधी त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली होती। मोहिते पाटलांची नाराजी पवार आपल्याकडे वळवणार का याची आता उत्सुकता आहे। धैर्यशील मोहिते पाटलांना पवार ऑफर देणार अशीही चर्चा आहे। तर दुसरीकडे या मतदारसंघात मराठा समाजाच्या बरोबरीनं धनगर समाजाचंही मतदान आहे आणि रासपचे महादेव जानकर पवारांच्या संपर्कात आहे। त्यामुळे कुठला प्रयोग शरद पवार करणार हे लवकरच कळेल। माढा लोकसभा मतदारसंघ आणि त्याचं गणित हे जरा थोडक्यात समजावून घेऊया। माढा लोकसभा मतदारसंघात माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, मानखटाव आणि फलटण या तालुक्यांचा समावेश होतो। यामध्ये माढा आणि करमाळा या तालुक्यात अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांचं वर्चस्व आहे। हे दोघेही रणजितसिंह निंबाळकरांचे समर्थक आहेत। तर दुसरीकडे फलटणमधून दीपक चव्हाण हे देखील अजित पवार गटाचे आमदार आहेत, मात्र ते माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकरांच्या मर्जीतले मानले जातात। रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता। त्यांनी आपले बंधू संजूराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती। तसंच त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची देखील भेट घेतली होती। त्यामुळे फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकरांचा रणजितसिंह निंबाळकरांना विरोध होण्याची शक्यता आहे। सांगोला मतदारसंघात शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील आमदार आहेत। मानखटावमध्ये जयकुमार गोरे भाजपचे आमदार आहेत, तर माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते हे आमदार आहेत। काही समीकरण भाजपच्या बाजूला आहे तर काही ठिकाणी अडचण आहे, पण सर्वात मोठी डोकेदुखी आहे ती पक्षांतर्गत विरोधाची आणि भाजप नेतृत्व हा पक्षांतर्गत विरोध कसा मोडून काढतो हे बघावं लागेल। कारण ही निवडणूक निंबाळकरांना सोपी जाणार नाही। या निवडणुकीत आपल्याला मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असा संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळण्याची शक्यता आहे। परंतु भाजपनं ज्या पद्धतीने एक आणि एक प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार कामाला लावलाय, त्यामुळे हा पक्षांतर्गत विरोध नक्कीच भाजप नेतृत्वाने लक्षात घेतला असेल। परंतु दुसरीकडे शरद पवार आहेत, जे आपल्या राजकारण आणि रणनीतीसाठी सगळ्यांना माहिती आहेत। त्यामुळे शरद पवार या पक्षांतर्गत विरोधाचा कसा फायदा घेतात, मोहिते पाटलांना आपल्याकडे वळवतात का, जानकरांना संधी देतात, जातीय समीकरण, पक्षांतर्गत विरोध आणि दुसरीकडे काही पक्षांना उमेदवारांचीच असलेली कमतरता, या सगळ्या गणितात माढाचं लोकसभा अत्यंत उत्सुकतेची होणार आहे। बघायला पाहिजे की निंबाळकर हे देखील स्वतः मोहिते पाटलांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात का। तुम्हाला काय वाटतं की माढाची ही जी होणारी निवडणूक आहे ती निंबाळकरांसाठी सोपी आहे की कठीण आहे, आणि मोहिते पाटील अखेरच्या क्षणी पुन्हा एकदा निंबाळकरांना पाठिंबा देतील का? धन्यवाद।